नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी मीडियाचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। कल्याण डोंबिवली निवडणुकीनंतर मनसे शिंदे शिवसेना गठबंधन झाले। संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेला हे गठबंधन मान्य नाही। मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या शतजयंतीला उद्धव राज ठाकरे एकत्र आले आणि श्रद्धांजली अर्पण केली। संजय राऊत यांनी दावा केला की धनुष्यबाण चिन्ह निवडणुकी आधी गोठवले जाईल। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा राजकीय बदल संभवतो। दौंड काष्टी विभागातील दुहेरीकरण आणि ओएची कामामुळे पुणे नागपूर मध्ये वाहतूक ब्लॉक घेतला। रेल्वे प्रशासनाने 2 दिवसांसाठी 4 गाड्या रद्द केल्या। पिसे येथे न्यूमॅटिक गेट सिस्टमचे वार्षिक परीक्षण 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणार। मुंबई व पूर्व उपनगरातील अनेक वार्डांची पाणी पुरवठा बाधित होणार। नवी मुंबईत वाशी येथे भीषण आगीची घटना, संपूर्ण इमारत जळून खाक। अग्निशमन दलाच्या धैर्यामुळे मोठी जीवितहानी टळली, जवानांचे कौतुक। महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर गोंधळ केल्याप्रकरणी रुपाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल। रुपाली पाटील म्हणाल्या, खोटा गुन्हा असून न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास। ठाणे महापालिका निवडणुकीनंतर सहर शेख यांच्या वक्तव्याला इम्तियाज जलील यांचा मोठा पाठिंबा। जलील म्हणाले, माफी मागण्यास दबाव आणला गेला, आम्हाला ती गरज वाटली नाही। नाशिकच्या घोटी परिसरात 400 कोटींच्या जुन्या नोटा घेऊन जाणारा कंटेनर लुटला। पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले असून SIT स्थापन करण्यात आली। आणि सिडको N8 परिसरात तरुणीनं रूममेटचे कपडे बदलतानाचे गुपचूप व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले। विश्वासघाताच्या आणि संतापजनक प्रकारानं परिसरात खळबळ उडाली। आणि यासह इतर घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया। नमस्कार।